मराठवाड्यातल्या 21,97,211 पैकी जवळपास 55,334 महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होणार आहेत। तर 54,598 अर्ज अजून मान्यच झाले नाहीयेत आणि त्यामुळे आता मराठवाड्यातील 55,000 पेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाहीये। सर्व जिल्ह्यातील संजय गांधी योजनेतील महिला लाभार्थी, शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी आणि इतर काही योजनांचा लाभ घेणाऱ्या सुद्धा महिला लाभार्थी आहेत, ज्यांची माहिती संकलित करण्याचं काम सध्या सुरू आहे असं समजतंय। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आपण अर्जांबाबतचे घेऊयात, आकडेवारी आपण बघूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6,655 अर्ज आहेत जे रद्द होतील। कुठल्या विभागामध्ये किती अर्ज रद्द होतील ते आपण बघतोय। धाराशिवमध्ये सुद्धा 2,533 अर्ज लाडक्या बहिणींचे रद्द होणार आहेत। लातूरमध्ये 8,001 इतकी लाभार्थ्यांची संख्या आहे महिलांची ज्यांचे अर्ज रद्द होतील। जालन्यामध्ये सुद्धा 9,622 महिला आहेत जे इतर योजनांचा लाभ घेतात, त्यामुळे लाडकी बहीणमधून त्यांचा अर्ज रद्द होईल। हिंगोलीमध्ये सुद्धा 5,825 महिला आहेत ज्यांचा अर्ज रद्द होईल। परभणीतल्या 2,802 महिलांचे अर्ज लाडकी बहीणसाठी अपात्र ठरतील, अर्ज रद्द होतील। बीडमध्ये 9,364 महिला लाभार्थी आहेत ज्यांचा आता लाडकी बहीणच्या योजनेतून अर्ज रद्द होईल। नांदेडमध्ये सुद्धा तब्बल 10,532 महिला आहेत ज्यांचे अर्ज रद्द होणार आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुमित, काय नेमके निकष लावले गेलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज रद्द करण्यासाठी आणि आता यापुढे नेमकं कार्यवाही काय असेल लाडकी बहीण योजनेसंदर्भातली? नक्कीच इतर योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं आता कठीण होणार आहे। मराठवाड्यातील जवळपास 31,97,211 पैकी 55,334 महिलांचे लाडकी बहिणीचे अर्ज आहे रद्द होणार असल्याची सध्या माहिती आपल्याला प्राप्त होत आहे। तर 54,558 अर्ज अजून मान्य झाले नसून त्यांना अनुदान केव्हा मिळणार असं हे देखील अद्याप स्पष्ट नाहीये। मराठवाड्यातील 55,334 महिलांचे लाडकी बहिणी योजनेचा 8वा हप्ता देखील आता मिळणार नसल्याचं समोर येत आहे। यात जिल्ह्यात आकडेवारी बघितली आपण तर छत्रपती संभाजीनगरात 6,655, धाराशिवमध्ये 2,533, लातूरमध्ये 8,001 आणि जालन्यामध्ये 9,622, हिंगोलीमध्ये 5,825, परभणीमध्ये 2,802 आणि बीडमध्ये 9,364, तर नांदेडमध्ये 10,532 असे एकूण 55,334 अर्ज हे आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे। तसेच आता नवीन नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात KYC सादर करावी लागणार आहे। तसेच हयातीचे दाखले देखील त्यांना द्यावे लागणार आहे। त्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये हा लाडक्या बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। जी सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।